हॅलो. ए लतू, माझी शेरवानी आणली ना? हो मी सांगितले त्याच्यात भडक रंगाची आणली आहे ना? हो. मी चुटून दिसलो पाहिजे लग्नात, बाकी कोणी बी नाही. कळलं का गलं तुडे? हो मग पाठवून दे ना शेरवानी. मी कधीचा बनियांवरच बसलोय ना. हो हो सांगते. हा, तू येणार आहेस का? कुत्र्यासारखा तो दौलत माय माग माग फिरतो. काय काय असं बोलती? मामा एवढा पैसेवाला आहे की तू? 10वी नापास येतो. बापाच्या जीवावर गावभर उड्या मारत फिरत असतो. आणि अशा माणसाला घास घालू आहे मी. घाल की थोडासा. कधीचा माग लागलाय तुझा. मला म्हणत होता 20 लाख देतो फ्रेंडशिप कर म्हणून. मी पण म्हणलं बाई 20 लाखामध्ये मी चप्पल फ्रेंडशिप करेल की तुझ्याशी. हाय दिदे, काय करीती तू? मंगळसूत्र काढती. आणि कशासाठी? याच्या ऐवजी ते सासूकडनं घेते ना नवं कोर. याच काय करणार? ह्याच आता किती आयुष्य. काय ग मीने? कुर्ता कुणासाठी? माझ्या अभ्यासासाठी. आणि पैसे? काय सारखे पैसे पैसे करीती ग तू? मी ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये जिंकलेले जे पैसे होते ना, ते साठवून ठेवले होते. त्याच्यातूनच घेतलाय कुर्ता. मला सांग, हा रंग आब्यावर खुलून दिसल ना? खुलल ना खुलल. दाजींसाठी, यशोदासाठी आणि या अभ्यासाठी. अभ्या ही नाही घालणार. का? अगं भडक रंग कुठं घालतो तो? सॉरी, मी भडक कलर घालत नाही. वाय नो, चांगलं दिसेल ना तुझ्यावरती. तसं नाही, सोभर कलर आवडत मला. पण माझ्यासाठी घाल की तीच. कामिनी, खरंच सॉरी. हे नाही घालू शकत मी. सॉरी. मग या यशोदाला देऊया. नाही नको, ही सज्जनरावांना दे. ते म्हणले त्यांना भडक रंगाचे कपडे पाहिजेत. अगं ते तिन्ही सारखेच आहेत, रंग वेगळे आहेत फक्त. नाही नको, तरी सज्जनरावांनाच दे. ते चांगले दिसेल ना? आता ते म्हणलेत ना त्यांना भडक रंगाचे कपडे पाहिजे, मग हीच देऊ. सुरे, मी काय म्हणते, तेवढ्यावर नवगा फुगाफुगी नको बाई. देऊ नये जाय. बरं या फिटिंगचं तर लास्ट साईज तर दाजींना होऊन जाईल, आणि आबे आणि यशोदाला एखादी टिप मारून घेते, होऊन जाईल. अच्छा बाई, कशी दिसतीये दीदी? मंगळसूत्र कुठे? बघा ना, ते सापडतच नाही. अगं बाई, माझी काय भुंड्या काय आणि हिंडणार का लागणार? काय आता? ते नवीन आहे ना. पण ते परत करायचं असं ठरलंय ना? हा, मग करू की परत. आजच्या दिवस घालते आणि परत करून टाकते, नाही का? पण परत करायचं ठरलंय तर घालायचं कशाला? त्याला काय होतंय? तसंही त्याला कुठे कळणार आहे.
हा पण नको ते धंदे कशासाठी? जी गोष्ट आपली नाही त्याची आशा कशा पैदा राहायची ग मनात? संध्याकाळला ते परत करायचं, उद्याच्याला मला या घरात ते दिसता कामा नये. बोलायचं नाही आता, गपगुमान उभी राहा. मुंड्या गायाने हिंडणार बरं दिसतंय. सून कोणाची? जहागीरदाराची. अशी मुंड्या गायाने हे घाल. हे म्हणजे यात काय झालं? कसले लोक काय म्हणतील? एवढी जहागीरदाराची सून आहे, नसलं दळभद्री मंगळसूत्र घातले. तोंडावर हे मे. मंगळसूत्र कधी दळभद्री नसतं, डोक्यातले विचार दळभद्री असतात. मंगळसूत्र नुसतं दागिनं नाहीये, ते नातं आहे बाईचं सौभाग्याशी. आज बोललीस, पुण्यांदा बोलायचं नाही. घाला आणि चला. निघा. हॅलो. लतुडे, शेरवानी एकदम मस्त आहे बा. आपल्याला एकदम आवडली. मी सांगितलेलं एकदम भडक कलरचीच आहे. हा हो का? बरं झालं. हा. तुझी तयारी झाली का? हो, मग फोटो पाठव नाही. नंतर. ए पाठव ना लतुडे. अहो मला फोन येतोय, मी नंतर करते. हा तायडे. हा लते, अगं आवडली त्यांना. नक्की ना? हो, त्यांचा फोन आलता. मग यातली एक आता आशुदादाला देते आणि काब्याला. हा अभि, हे काय? एक तुझ्यासाठी आणि एक आशुदादासाठी. कशाला? अभ्या, अरे बापूंनी घेतलीये. बापू पण ना. बर, हिला तिच्या लग्नात घाल बर का. मस्त आहे ग कलर. अभ्या ही नाही घालणार. अगं भडक रंग कुठं घालतो तो? चल मी ठेवतोय. नाही नाही नाही, हे सगळं मी बघती. तू जाऊन दाजींकडे बघ जा. हा आहे, मी आलो. सज्जनराव, काय हो? काय बरं दिसतंय काही? एक मिनिट, इकडे इकडे. हा फाडलं का काय? नाही, बट नाहीत ना. बट डिझाईन मध्ये दिसलीच नाहीत बटन. कसं दिसतोय? भारीच ना. कुछ कुछ होता है, मतलब शाहरुख खान सारखं दिसतंय की नाही? हा रंग आवडला तुम्हाला? हा. का? तुम्हाला नाही आवडला? नाही नाही, माझ्या आवडी निवडीचं काय? तुम्हाला आवडला बस झालं की. द्या लावून देत. बॉडी गिल्डर. हम्म. ते पैशांचं तेवढं बघा ना. अहो माझे पप्पा लय आडगेत. त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजेच. बघा, नाव घेतलं ना त्यांचा फोन आलाच. हा पप्पा,
नाही अहो मी खोलीच्या बाहेर पडलोच नाही ना. मी खोलीतच आहे अभिनम्मी बरोबर. हा पप्पा, तुम्ही फोन केल्याशिवाय मी खोली बाहेर पडणारच नाही ना. हा ना पप्पा, अहो खरंच सांगतोय मी. होय, तयार करा ना मला. हा. अगं बस ग, खूप झालं हे. बस की. लते शेरवानी आवडली बरं का त्याला. त्याची लय नाटकं असतात. आपण घालतो म्हणाला. घालतो म्हणलाय म्हणजे घालत. आशुदादाचं तसं काही नाही ग, जे असेल ते घालतो. माझी सगळी कामं झाली आता. लते बस. नाही नको अगं, हा आहे तो खूप आहे मेकअप. बस झालं. बस झालं काय? हं? अगं लगीन आहे तुझं. लाव ग भारी लिपस्टिक लाव तिला. मला लिपस्टिक नाही आवडत. लते हे बघ, माझ्या गप्तुलीला अशी सुंदर करशील ना, आमचे दाजी टक्का मक्का बघत राहिले पाहिजेत काय. श्री गणेशाय नमः गणनाथवा गणाधिपते नमः महालक्ष्मी देवताभ्यो नमो नमः वरुण देवताभ्यो नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समर्पको निर्विघ्नं कुरु मे देव सर्व. पैशांचं काय झालं? अभ्यातील ते वीणबाई विचारत होत्या 10 वाजता द्यायच्यात ना. मी काय म्हणते, फोन करता का तुम्ही जरा आभ्याला? काय बी गरज नाही, शब्दाचा पक्का आहे तो. 10 वाजता म्हणलाय ना, 10 वाजता द्या ना. तुम्ही इथे यांना काय हवं नको ते बघा, मी आलो. काय रे, काय झालं? उचलीत नाही काय? थांब मी करतो. काय रे, काय झालं? नाही काही नाही, जगू काका फोन उचलत नाही. हा मग कामात असतील. हो ते तुम्ही दिलं मंगळसूत्र काढून ठेवलं, माझं मला सापडलं ना. मग काय सापडलं. हा घालते घालते. जाय. काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही. नाही ना. माझा पण उचलत नाही. आता नाही थांबा, मी विकेला लावून बघतो. बरोबर. हा पोचला का रे तू? हा, पतपेढीच्या बाहेरच उभा आहे. उघडली का पतपेढी? नाही अजून, उघडेल थोड्या वेळात. बर, कळव मला मग. हा हा चालन. कळवतो. हा घातलं बरं का? जावई बापूंना आहेर करायचा होता.
ते ठीक आहे, पण आधी रोकड मिळाली असती ना तर बरं झालं असतं. मिळेल ना 10 वाजता. 10 वाजता तर 10 वाजायला किती बुडकं राहिलंय? अजून तासभर आहे की. रोकड मिळाली नाही ना, पोरगा मांडवात येणार नाही. हा चला. अरे काय जग्या, केव्हाचा फोन करतोय तुला मी? येतच होतो, म्हटलं भेटून बोलूया. काका पैसे तेच सांगायला आलोय. म्हणजे अरे आप्पा, कुणी बी सभासद आलाच नाही. मी पोराला घरी बी पाठवलं, पण पुन नाही भेटलं. असं कधी होत नाही, एक बी सभासद आला नाही. मला सकाळपर्यंत आशा होती त्यांच्या घरी जाऊन मी सह्या घेणार तो, पण आप्पा तुझं पैशाचं काम नाही झालं. म्हणजे आज नाही झालं, पण करतो ना 2 दिवसात करतो मी. लतीच्या नंदनबाईंचा आहे. अगं येईन बाईची वाटी आधी वर, आदित्यांचा मान, मग बाकीचे समजे. हा, आणि सुरीच्या सासूची साडी बी वरतीच ठेव बरं का. ही काय. हा, आणि सुरे थोरले जावई येणार आहेत ना. जमणार नाही ना त्यांना आजी. आले असते तर बरं झालं असतं ग. त्यांना बी यायचं होतं ग, पण काम आहे ना, काय करणार. पण मग नंतर तरी या म्हणा बरं का. मला काय वाटतं आत्याबाई, दिवाळीला आहे ना दोघी जावांना एक खट्टीत बोलून घेऊ आपण. हा हा, चालेल चालेल. का हायर नाही केला? नाही, अरे बाबा नाथा, आधी आहेर कर, रीत असते तशी. तिकडे जाऊन करावं लागेल. का? का काही झालंय का? पैसे मिळाल्याशिवाय खोलीच्या बाहेर नाही येणार ते. नाही म्हणजे त्यांना कशाला त्रास द्यायचा ना. चल आपण जाऊया. औषधाचं ताट घेऊन जा बरं का. हा, मुहूर्त तोंडावर आलेला आहे. आपण मी करतो काहीतरी. अरे काय करणार? पायाला फोड उस्तर जरी फिरला ना तरी एका दिवसात कोणी देणार नाही रोकड. आप्पा, 1 दिवस कसला? आता 1च तास राहिला की 10 वाजता द्यायचे होते ना पैसे. गप राहणार का तू जरा आता. तहान लागल्यावर ईर खांदायची सवयच यांना. तरी मी सांगत होतो घेऊ नका बापूंचे पैसे, नका घेऊ, पण नाही, बापाचं ऐकायचं नाही असं ठरवलंय ना. काय करणार आता? हो, पण आता चिडून काय होणार आहे. अरे मग काय करू तुम्ही सांगा. बोलून बघायचं का पाहुण्यांशी, सांगूया का समजून जरा त्यांना, थोडा वेळ मागून घेऊया. अहो नाही ऐकणार ते. बोलून बघायला काय हरकत आहे हो. अहो बापूला कळल. नाही नाही नको, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम. मला वेळ द्या थोडा, मी करतो मुहूर्ताच्या आधी काहीतरी. काय
काय झालं